जालन्यात अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी विक्रीला आणलेले सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले। आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या वतीनं ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। शहराजवळील राजूर चौफुली भागातील आरोपीच्या घरात ही कारवाई करण्यात आली आहे। ह्या कारवाईमध्ये पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे आणि सोनोग्राफी मशीन जप्त केलं आहे। शहरातील राजूर चौफुली भागामध्ये गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती आणि या माहितीवरून आरोग्य विभाग आणि पोलिसांनी राजूर चौफुली विभागामध्ये संयुक्त धाड टाकली। या धाडीमध्ये ही मशीन आढळली आणि 3 जणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। तर विक्रीसाठी आणण्यात आलेली मशीन जप्त करण्यात आली आहे। तर पोलिसांनी ह्या प्रकरणी तपासही सुरू केला आहे। आज दिनांक 18/12/2024 रोजी जालना शहरामध्ये गर्भलिंग निदान करण्याकामी वापरण्यात येणारी अवैध सोनोग्राफी मशीन हा विक्री होणारी होती अशी माहिती आम्हाला जालना जिल्ह्याचे जे सिव्हिल सर्जन आहे आणि जे PCPNDT ऍक्टचे समुचित अधिकारी असते तसे राजेंद्र पाटील सरांनी आम्हाला भेटून अशी माहिती दिली की असा ट्रान्झॅक्शन इथे होणार आहे। तो माहितीचे आधार घेऊन आपण जे सस्पेक्टेड लोक होते त्यांचे टेक्निकल डिटेल्स वगैरे वर्कआउट करून एक ट्रॅप लावला आणि तो विक्री जेव्हा होत होती तेव्हा आपण तिथे आमची जे मेडिकल डिपार्टमेंटची जी टीम आहे त्यांच्या बरोबर आमची LCB ची टीम त्यांनी तिथे रेड केली आणि 3 आरोपीला तिथून अरेस्ट केलं आणि एक सोनोग्राफिक जे इलिगल सोनोग्राफी मशीन आहे तो पण आपण जप्त केला। तर या रेडच्या दरम्यान आपला एक संदीप कैलास गोरे तो राहणार भिलपुरी जालना, नंतर सेकंड आरोपी आहे सोमनाथ परसराम बारसे हा राहणार आहे वाळूज छत्रपती संभाजीनगर, तसेच एक योगेश धांडे हा इंदेवाडी, असे 3 लोकांना मशीनसह आपण तिथून अरेस्ट केलं। हा रॅकेट आपण अगोदर पण भोकरदनमध्ये कारवाई केली होती। तर हे लिंग निदान करून नंतर गर्भपात असा प्रमाण जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल सर्जन आणि त्यांची टीमनी फार एफर्ट घेऊन माहिती काढली आणि तसेच आमची LCB ची टीम पंकज यादव साहेब, उबाळे साहेब आणि PSI वाघ आणि त्यांच्या बरोबर जे आमचे अंमलदार होते सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पवरे, प्रशांत लोखंडे, हे सगळ्या लोकांनी मिळून हे कारवाई पूर्ण केली।